हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत असाल बाबा. आम्ही आलो आहे आता आज फिरायला. आता फिरायला म्हणजे कुठे, तर आम्ही आलो आहे आजीच्या गावाला. आणि बसमध्ये खूप गर्दी होती म्हणून शूट घेता आला नाही. तर आता उतरल्यावर शूट घेत आहे. तर हे आहे आजीचं गाव आणि आता आम्ही उतरलो आहे, चाललो आहे घराकडे. म्हणजे फायनली पोहोचलो आता. तर बघा, छान असं आजीच्या गावाला आलो आहे. बघू शकता आजीचं घर कसं आहे माझ्या. आणि जास्त नाही, 50 लोकांची वस्ती आहे ही. तर इथे फायनली खूप छान प्रकारे असं माझ्या आजीचं घर आहे. बघा किती छान अशी त्यांची वापरसुद्धा आहे. आणि फायनली आम्ही खूप वर्षाच्या नंतर इथे आलो. 6-7 वर्ष झाले लग्न झाले तेव्हापासून फर्स्ट टाईम आले. आणि आल्या आल्या सगळ्या आजूबाजूच्या बाया आल्या बघायला. आलीमाई आलीमाई माझ्या मम्मीला करत हाय करते, माझ्या वहिनीसाहेब सर्वांना. ही आजी आहे, आजीसुद्धा हाय करत आहे. फायनली बघू शकता तुम्ही, असं एन्जॉय केलं आम्ही इथे खूप दिवसभर. अख्खा दिवस डे खूप एन्जॉय झाला. आजीकडे चहा नाश्ता जेवण वगैरे सगळे हाय करत आहे. फायनली बघा, अशा स्वरूपात छान असं आजीचं घर आहे. ही माझी मुलगी. आणि एक नंबर असा परिसर आहे. खूप वातावरण शांत आहे. गाड्या घोड्यांचा काही आवाज नाही. आणि मस्त असं वातावरण आहे गावाकडे. आजी फायनली एकटी असते इकडे, कारण आप्पाजीची डेट झाली आहे 1 वर्ष अगोदर. आता ती एकटी राहते आणि मुलगा नसल्यामुळे ती एकटीच असते. तर तिची तब्येत वगैरे खराब असल्यामुळे आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे भेटीसाठी. तर खूप छान असा परिसर आहे आणि घरसुद्धा दाखवते तुम्हाला. एकटी असल्यामुळे तिचं एकटंच छोटंसं किचन. आणि किचनसुद्धा छान एकटीच्या वापरानुसार छान आहे. किचन वगैरे मस्त आहे. तर बघू शकता तुम्ही, अतिशय छान. म्हणजे एक किचन, एक हॉल आणि 2 अशा सेपरेट रूम आहे. पण एवढं काही वापरायला लागत नाही त्याच्यामुळे. एकट्या व्यक्तीला काही जास्त वापरायला पाहिजे नाही. आणि आता आम्ही फायनली आता म्हटलं चला, खूप दिवस गेला आमचा आणि आम्हाला रिटर्न जायचं सुद्धा होतं. तर बघा, मस्त चिप्स वगैरे टाकले होते माझ्या मावशीनी. आणि हे त्या काळामध्ये माझ्या आजीने घर घेऊन ठेवलं होतं. खूप कमी पैशामध्ये तेव्हा मिळालं होतं. दुसरं घर आहे ते. तिथे कोणी राहत नाही, सगळं पडीत आहे ते. म्हणजे पडीत आहे, अर्ध्या एकरची जमीन आहे ते. तर असं गावातलं वातावरण आहे, शांत असं वातावरण आहे. आणि फायनली आम्ही आता निघणार आहोत. तर खूप वेळ झाला त्याच्यामुळे आता आम्ही निघालो. सगळे एन्जॉय वगैरे झाल्याच्या नंतर फायनली आम्ही आता निघण्यासाठी बाहेर आलो. बघू शकता किती छान असं वातावरण आहे. अतिशय सुंदर झाडं वगैरे आहे, मेहंदीचे झाडं, सगळ्या प्रकारचे झाडे आहे. आणि खूप असं म्हणजे अतिशय छान वाटलं आम्हाला इकडे आलो तर. आणि गावातले लोक म्हणजे आता शेतीचं काम जास्त असते तर शेतामध्ये जातात. बाहेर इतके लोक काही राहत नाही. तर आईला भेटायला डॉगी आला होता. खूप लहानपणी पाहिलं होतं त्याला माझ्या मम्मीनी. तर आता तो मोठा झाला आहे आणि आई आल्यास त्याला भेटायला आला आहे. तर भेट वगैरे झाली डॉगीसोबत आणि मस्त डॉगी बिचारा छान असा लाडामध्ये आला आहे आईकडे. आणि आईने सुद्धा छान लाड केला. तर चला, येतो म्हणले सर्वांना, मावशी वगैरे, आजी, आजूबाजूच्या बाया वगैरे. तर आता आम्ही निघालो आणि आत्याकडे जायचं होतं म्हणून आत्याकडे सुद्धा आलो. तर जवळच आहे, 2-3 किलोमीटरवर आहे तिथून आत्याचं गाव. आणि फायनली आत्याच्या गावाला आम्ही पोचलो आता. तर बघू शकता तुम्ही, असं छान मस्त आत्या वाटच पाहत बसली होती आमची. आणि आल्या बाई आल्या. तर हाय करते आत्या. आणि हे आहे आत्याचं घर. छान आहे, आत्याचं सुद्धा घर चांगलं आहे मस्त. आणि एकुलती एक आत्या आहे मला. तर खूप वर्षाच्या नंतर आलो तर तिला तर खूप आनंद झाला आम्ही आल्यावर. मस्त तिने आमच्यासाठी नाश्त्याला वगैरे बनवून ठेवलं होतं, इडली. तर आता हा बाहेरचा परिसर दाखवते आत्याचं घर. आणि माझ्या मुलीला तर खूप एन्जॉय आले तिथे. बंगई असल्यामुळे गेल्या गेल्या बंगईवरच झुलायला लागली. तर अशा प्रकारचे छान असं इथे सुद्धा वातावरण आहे, शांत असं गावातलं वातावरण आहे. तर या प्रकारे आम्ही मस्त मजा केली. माझ्या मुलीने तर खूप मजा केली आणि इडली बनवली. तर फायनली आम्ही इडलीचा नाश्ता वगैरे केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सर्वांना धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि एक कमेंट करा. बाय.